आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून पेपर लीक करणाऱ्याला मोठी दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली असून 1 कोटीपर्यंतचा दंडही त्याच्याकडून वसूल करण्यात येणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये पेपर लीक होण्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत। अशातच या पेपर लीक प्रकरणावर रोख लावण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। पेपर लीक प्रकरणांना रोखण्यासाठी मोदी सरकारने संसदेत महत्त्वाचं विधेयक आणलं। या विधेयकानुसार पेपर लीकच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी संसदेमध्ये द पब्लिकेशन एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स बिल 2024 हे सादर करण्यात आलेलं आहे। या विधेयकांचा उद्देश प्रमुख परीक्षांमधील पेपरफुटी रोखणं हा आहे। या विधेयकात पेपरफुटीच्या प्रकरणात किमान 3 ते 5 वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली असून संघटित गुन्हेगारासाठी विधेयकात 5 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे। दुसऱ्याच्या जागी परीक्षेला बसल्यास कठोर शिक्षेची आणि दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे। सार्वजनिक परीक्षा विधेयक काय आहे पाहूयात। सर्व गुन्हे अजामीनपात्र आहे। 3 ते 5 वर्ष कारावास, 10 लाख ते 1 कोटी दंड, तपासाचा खर्चही भरावा लागेल। संघटना किंवा गट सहभागी असल्यास मालमत्ता जप्त केली जाईल आणि हे विधेयक सर्व प्रकारच्या परीक्षांना लागू असणार आहे।